मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण 2 सेंटीमीटर नाभीय अंतर असलेला एक अंतर्वक्र आरसा घेतला आणि त्याच्यासमोर 6 सेंटीमीटर अंतरावरती एक वस्तू ठेवली. त्यानंतर मग आपण आरशाचं सूत्र वापरलं. ते कशासाठी? तर प्रतिमेचं अंतर काढण्यासाठी. आणि आपल्याला ते सूत्र वापरल्यानंतर असं समजलं की ती प्रतिमा आरशासमोर 3 सेंटीमीटर अंतरावरती तयार होईल. बरोबर? तर या व्हिडिओमध्ये आपण त्या प्रतिमेचा आकार किती आहे आणि ती प्रतिमा वास्तव आहे की आभासी आहे हे शोधणार आहोत. आता जर आपल्याला किरणाकृती न काढता प्रतिमेची उंची शोधायची असेल तर आपल्याला एका सूत्राची आवश्यकता आहे. आता आपल्याकडे असलेले आरशाचे सूत्र काय आहे? तर 1/f बरोबर 1/v अधिक 1/u. आणि हे जर सूत्र पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की त्यामध्ये वस्तूची उंची किंवा प्रतिमेची उंची असं काहीही नाहीये. बरोबर? तर हे सूत्र फक्त प्रतिमा आरशापासून किती दूर आहे हे शोधण्यासाठी उपयुक्त आहे. याचा अर्थ प्रतिमेचा आकार शोधण्यासाठी आपल्याला दुसऱ्या सूत्राची गरज आहे, जे वस्तू आणि प्रतिमेच्या उंचीशी संबंधित असेल. आणि यासाठी आपल्याला विशालन, मॅग्निफिकेशन या संकल्पनेवर आधारित एका नवीन सूत्राची आवश्यकता असेल. तर विशालन हे प्रतिमेची उंची आणि वस्तूची उंची यांचं गुणोत्तर असतं. हे गुणोत्तरच आपल्याला सांगतं की वस्तूच्या तुलनेत प्रतिमा किती मोठी किंवा लहान आहे ते. तर विशालन m बरोबर काय असतं? प्रतिमेची उंची hi भागिले वस्तूची उंची ho बरोबर वजा प्रतिमेचं अंतर v भागिले वस्तूचे अंतर u. तर येथे आपल्याला फक्त डावी बाजू लक्षात घ्यायची आहे, जी आहे hi भागिले ho, प्रतिमेची उंची भागिले वस्तूची उंची. विशालन सूत्राचा वापर करण्यापूर्वी विशालन म्हणजे काय हे समजून घेणं महत्वाचं आहे. विशालनाचे 2 महत्वाचे पैलू आहेत, त्याचे संख्यात्मक मूल्य आणि त्याचे चिन्ह. हे दोन्ही पैलू आपल्याला प्रतिमेच्या स्वरूपाबद्दल महत्वाची माहिती देतात. चला, या दोन्ही घटकांचा अर्थ काय आहे ते पाहूया. तर सुरुवातीला आपण विशालनाच्या मूळ व्याख्येवरती लक्ष केंद्रित करूया. तर विशालनाची व्याख्या काय आहे? hi भागिले ho बरोबर प्रतिमेची उंची भागिले वस्तूची उंची बरोबर विशालन m. तर या गुणोत्तराचे संख्यात्मक मूल्य आपल्याला काय सांगतं? तर एका उदाहरणाने समजून घेऊयात. असं समजा की विशालनाचे मूल्य आपल्याला दिलेलं आहे आणि ते आहे 2. बरोबर? मग बघा, जर m बरोबर 2 असेल तर hi भागिले ho बरोबर किती झालं? 2. तर याचा अर्थ काय होतो? तर hi बरोबर 2 गुणिले ho. याचाच अर्थ प्रतिमेची उंची ही वस्तूच्या उंचीच्या दुप्पट आहे. बरोबर? तर यावरून हे स्पष्ट होते की विशालनाचे संख्यात्मक मूल्य हे प्रतिमेचा आकार वस्तूच्या तुलनेत किती पट आहे हे थेट दर्शवते. आता विशालनाच्या मूल्यासोबत असलेलं चिन्ह आपल्याला प्रतिमेचे स्वरूप आणि तिची दिशा याबद्दल माहिती देते. आपण उंचीसाठी वापरत असलेल्या चिन्ह संकेतानुसार मुख्य अक्षाच्या वरील उंची ही धन मानली जाते आणि मुख्य अक्षाच्या खालील उंची ही ऋण मानली जाते. धन चिन्हाचा अर्थ असा आहे की प्रतिमेची उंची hi आणि वस्तूची उंची ho या दोन्हींचं चिन्ह समान आहे. बरोबर? आणि याचा निष्कर्ष असा निघतो की प्रतिमा वस्तूच्या दिशेनेच आहे, म्हणजेच ती सुलट आहे. आणि नियमानुसार सुलट प्रतिमा ही नेहमी आभासी असते, व्हर्च्युअल असते. आता आपण जे उदाहरण घेतलंय ते जर पाहिलं तर त्यामध्ये विशालनाचं मूल्य दिलंय आपल्याला +2, धन 2. तर धन चिन्हाचा अर्थ काय होतो इथं? तर प्रतिमेची उंची आणि वस्तूची उंची यांची चिन्ह समान आहेत. बरोबर? याचा अर्थ जी प्रतिमा तयार होती ती वस्तूच्याच दिशेनं आहे. बरोबर? आणि ती सुलट आहे. आणि सुलट प्रतिमा ही आभासी असते. तर आणखीन एक उदाहरण पाहूयात. आपल्याला विशालन दिलंय, ते विशालन आहे -0.3. तर ऋण चिन्हाचा अर्थ असा आहे की प्रतिमेची उंची आणि वस्तूची उंची यांची चिन्ह विरुद्ध आहेत. जर आपण हे आपल्या विशालनाच्या सूत्रात टाकलं तर आपल्याला मिळेल hi म्हणजेच प्रतिमेची उंची बरोबर -0.3 गुणिले वस्तूची उंची.
तर याचा अर्थ काय होतो इथे, तर प्रतिमेची उंची ही वस्तूच्या उंचीच्या वजा 0.3 एवढ्या पट आहे, बरोबर. आणि याचा निष्कर्ष असा निघतो की इथं तयार होणारी जी प्रतिमा आहे ती उलट आहे, इन्व्हर्टेड आहे. आणि आपल्याला तर माहिती आहे की आपल्याकडे एक नियम आहे, त्या नियमानुसार उलट प्रतिमा नेहमी वास्तव असते, रियल असते, बरोबर. तर थोडक्यात सांगायचं तर विशालनाचं चिन्ह जर धन असेल तर प्रतिमेचं स्वरूप हे आभासी आणि सुलट असते. आणि याचा अर्थ असा असतो की प्रतिमेची उंची आणि वस्तूची उंची यांना समान चिन्ह आहे. आणि जर विशालनाचं चिन्ह ऋण असेल तर प्रतिमेचं स्वरूप हे वास्तव आणि उलट असते. आणि याचा अर्थ असा असतो की प्रतिमेची उंची आणि वस्तूची उंची यांना विरुद्ध चिन्ह आहे. तर आपल्याला विशालनाचा अर्थ समजला असेल. आता आपण काय करूयात, आपलं जे मूळ उदाहरण आहे तिथे विशालनाची गणना करूयात. आता आपल्या उदाहरणामध्ये आपल्याला वस्तूची किंवा प्रतिमेची उंची माहित नाही, बरोबर. आता ती माहिती करायची असेल तर आपलं जे विशालनाचं सूत्र होतं HI/HO बरोबर एक उजवी बाजू होती पहा, बरोबर. ती उजवी बाजू आता इथं आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आता हे विशालनाचं सूत्र काय होतं, तर HI/HO बरोबर वजा V/U. तर V म्हणजे काय होतं इथं, तर V म्हणजे होतं प्रतिमेचं अंतर भागिले U म्हणजे वस्तूचे अंतर, बरोबर. तर आता यांचा संबंध वापरून आपल्याला इथे वस्तूची आणि प्रतिमेची उंची काढायची, बरोबर. तर आता लक्षात घ्या, हे सूत्र वापरत असताना आपल्याला योग्य चिन्ह संकेत वापरणं अत्यंत महत्वाचं आहे. आता चिन्ह संकेत काय असेल बघा, आपाती किरणांची दिशा आपण धन मानतो, बरोबर. आता आपला जो अंतर्वक्र आरसा आहे, येथे जर पाहिलं तर आपाती किरण उजवीकडे जात आहेत, त्यामुळे ध्रुवापासून उजवीकडील अंतरे काय असतील, तर ध्रुवापासून उजवीकडील अंतरे ही धन असतील आणि डावीकडील सगळी अंतरे ही ऋण असतील, बरोबर. तर आता आपण काय करूयात, दिलेल्या विशालनाच्या सूत्रामध्ये किमती टाकूयात. m बरोबर काय, वजा V/U. V म्हणजे काय, तर प्रतिमेचं अंतर. ते प्रतिमेचं अंतर किती आहे, 3 सेंटीमीटर, पण ते डाव्या बाजूला असल्यामुळे ते असणार आहे वजा. तर प्रतिमेचं अंतर झालं वजा 3 सेंटीमीटर भागिले U म्हणजे वस्तूचं अंतर. वस्तूचे अंतर आहे 6 सेंटीमीटर, पण पुन्हा ते कुठं आहे, डाव्या बाजूला, म्हणजे ते पण झालं वजा 6 सेंटीमीटर. आता हे जर सोडवलं आपण तर काय होईल, सेंटीमीटरला सेंटीमीटर जाईल, वजाला वजा गेलं, 3 एके 3, 3 दुने 6. तर विशालन बरोबर किती आलं, तर विशालन आलं वजा 1/2, म्हणजेच ते किती आलं, वजा 0.5. तर आपलं विशालनाचं मूल्य आलं वजा 0.5. यावरून आपण प्रतिमेबद्दल काय सांगू शकतो बघा, आपली विशालनाची व्याख्या होती HI/HO बरोबर m. तर इथे काय येईल, HI बरोबर वजा 0.5 गुणिले HO, बरोबर. आता इथं विशालनाचं चिन्ह वजा आहे, याचा अर्थ तयार होणारी प्रतिमा ही वास्तव आणि उलट आहे, बरोबर. हे तर कळालं. आणि इथं विशालनाचं मूल्य किती आहे, विशालनाचं मूल्य आहे 0.5. याचा अर्थ प्रतिमेची उंची ही वस्तूच्या उंचीच्या निम्मी आहे, अर्धी आहे, बरोबर. याचा अर्थ प्रतिमा वस्तूच्या आकारापेक्षा लहान आहे. जर आपली वस्तू 10 सेंटीमीटर असेल तर प्रतिमा किती असणार आहे, 5 सेंटीमीटर एवढ्या उंचीची असेल. जर वस्तू 20 सेंटीमीटर उंचीची असेल तर प्रतिमा 10 सेंटीमीटर उंचीची असेल, बरोबर. तर अशा प्रकारे आपण प्रतिमेचा आकार आणि स्वरूप हे दोन्ही शोधलं आणि आपला प्रश्न पूर्णपणे सोडवला. तर या व्हिडिओचा थोडक्यात सारांश असा, सुरुवातीला आपण विशालनाची व्याख्या पाहिली. विशालनाची व्याख्या काय, तर HI/HO प्रतिमेची उंची भागिले वस्तूची उंची यांचं गुणोत्तर. आणि विशालनाचं चिन्ह आपल्याला ती प्रतिमा आभासी आणि सुलट आहे की वास्तव आणि उलट आहे हे सांगतं. विशालनाचं संख्यात्मक मूल्य आपल्याला प्रतिमा वस्तूच्या तुलनेत मोठी आहे की लहान आहे हे सांगतं. आणि जेव्हा वस्तूचे आणि प्रतिमेचं अंतर माहीत असतं तेव्हा आपण विशालन काढण्यासाठी सूत्र वापरतो m बरोबर वजा V प्रतिमेचं अंतर भागिले U म्हणजे वस्तूचं अंतर. आणि हे सूत्र सिद्ध कसं झालं याच्यासाठी आपण एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता, ठीक आहे.
तर इथेच थांबूयात. धन्यवाद.